नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म YouTube, Instagram, टेलिग्राम आणि Facebookच्या सोबत जोडले जा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 11 आणि 12 जुलैचा व्हिडिओ आपण आज एकत्र घेतोय. आपण दररोज चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक दरवर्षी 12 जुलै हा दिवस संयुक्त राष्ट्रांद्वारे म्हणजेच युनायटेड नेशनद्वारे कोणता विशेष दिन म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मलाला दिवस. तर महत्वाची माहिती, जागतिक मलाला दिवस 12 जुलैला का होतो? तर बाल हक्क व मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या मलाला युसूफझई यांचा हा सन्मान आहे. जन्मदिवस, हा दिवस पाकिस्तानमधील शिक्षण कार्यकर्त्या मलाला युसूफझई यांचा जन्मदिवस आहे. नोबेल पुरस्कार त्यांना 2014 मध्ये अवघ्या 17व्या वर्षी शांततेचा नोबेल मिळाला. त्या इतिहासातील सर्वात तरुण नोबेल विजेता आहेत. ठीक आहे, त्यांच्यावर गोळीबार झाला होता शिक्षणासाठी. त्यांनी तरी सुद्धा दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानमध्ये लढा उभारला होता. पुढचा प्रश्न, मोनॅको डायमंड लीग स्पर्धेत उंच उडी प्रकारात कांस्य पदक पटकावणारा भारतीय खेळाडू कोण ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वेश कुशारे, ऑप्शन बी. मोनॅको डायमंड लीगच्या पदार्पणाच्या स्पर्धेत 2.26 मीटर उंच उडी मारून पोडियमवर स्थान मिळवणारा पहिला भारतीय उंच उडीपटू ठरलेला सर्वेश कुशारे हा कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? तर हा आहे नाशिक जिल्ह्याचा, ऑप्शन बी. तर नाशिकच्या सर्वेश कुशारेने मोनॅको डायमंड लीग मध्ये पदार्पणात 2.26 मीटर उंच उडी मारून कांस्य पदक मिळवले. तर 2.26 मीटर आणि कांस्य पदक, स्पर्धेचं नाव आहे मोनॅको डायमंड. ठीक आहे, डायमंड लीग. तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर या प्रतिष्ठित स्पर्धेत पोडियमवर म्हणजे टॉप 3 मध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय उंच उडीपटू ठरला आहे. चौथा प्रश्न, विदेशी भूमीत 100 मीटर शर्यत धावणारे सर्वात वेगवान भारतीय धावपटू कोण ठरले आहे? तर हे ठरलेले आहे अनिमेश कुजूर, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पाचवा प्रश्न, भारतीय धावपटू अनिमेश कुजूर यांनी जर्मनीमधील स्पर्धेत 100 मीटर शर्यतीमध्ये किती सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवून हा विक्रम केला? तर यांनी 10.14 सेकंदात हा विक्रम केलेला आहे, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, रेकॉर्ड बनवलेला आहे अनिमेश कुजूर यांनी जर्मनीमधील पुमा फास्ट आर्म फास्ट लेग स्पर्धेत 10.14 सेकंदाची वेळ त्यांनी नोंदवलेली आहे आणि ते विदेशी भूमीत 100 मीटर पर्यंत धावणारे सर्वात वेगवान भारतीय धावपटू ठरलेले आहेत. सहावा प्रश्न, इंडिया सीड ट्रेड इनोव्हेशन समिट 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या बियाणे महामंडळाला बियाणे गुणवत्ता हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला? तर महाबीज महामंडळाचं महाबीज अकोला या ठिकाणी आहे, तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला, ज्याला महाबीज म्हणतात, बियाणे गुणवत्ता आणि गुणवत्तेची हमी हा पुरस्कार मिळालेला आहे. व्यवस्थापकीय संचालक आहेत दिलीप स्वामी, जे छत्रपती संभाजीनगरचे नुकतेच मावळते जिल्हाधिकारी आहेत. सातवा प्रश्न, फॉर्च्यून इंडियाने जाहीर केलेल्या सर्वात प्रभावशाली महिला 2026 या यादीत कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि अर्थातच मॅडम नीता अंबानी यांनी, ऑप्शन बी. आठवा प्रश्न, फॉर्च्यून इंडियाचा सर्वात प्रभावशाली महिला 2026 या यादीत द्वितीय क्रमांकावर असलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा या कोणत्या कंपनीच्या प्रमुख आहेत? तर ह्या HCL टेक्नॉलॉजीज, ऑप्शन सी. तर भारतातील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली महिला नेतृत्वाची क्रमवारी जाहीर झालेली आहे. प्रथम क्रमांक नीता अंबानी, रिलायन्स फाउंडेशन. दुसरा क्रमांक रोशनी नाडर मल्होत्रा, HCL टेक्नॉलॉजीज. तिसरा क्रमांक संयुक्त रेड्डी सिस्टर्स, अपोलो हॉस्पिटल्स. नववा प्रश्न, भारतातील प्रसिद्ध प्रकाशन संस्था डायमंड ग्रुप, डायमंड बुक्सचे चेअरमन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे नाव काय होते? तर त्यांचे नाव होते नरेंद्र कुमार वर्मा, ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 10वा प्रश्न, दक्षिण भारतातील नाइटिंगेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या ज्येष्ठ पार्श्वगायिका यांचे नुकतेच निधन झाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, एस जानकी.
तर साहित्य आणि संगीत क्षेत्रातील 2 दिग्गज व्यक्तिमत्वाचं निधन झालेलं आहे. निधन वार्ता या कॅटेगरीमध्ये हे प्रश्न विचारले जातात. 2 व्यक्ती कोणते आहेत? नरेंद्र कुमार वर्मा डायमंड बुक्सचे चेअरमन होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर एस जानकी दक्षिण भारतातील नाइटिंगेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका यांचं देखील निधन झालेलं आहे. प्रश्न 11वा झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हा हिने विम्बल्डन 2026च्या अंतिम सामन्यात कोणाचा पराभव करून आपले पहिले विम्बल्डन ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॅरोलिना मुचोव्हा, ऑप्शन सी. तर जागतिक टेनिस वर्तुळात लिंडा नोस्कोवाचे पहिले विम्बल्डन ग्रँड स्लॅम जेतेपद. अंतिम सामना झाला चेक प्रजासत्ताक या देशामध्ये. लिंडा नोस्कोवा हिने आपल्याच देशात कॅरोलिना मुचोवा हिचा पराभव केला आणि विशेष काय आहे तर अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही खेळाडू एकाच देशाच्या म्हणजे चेक प्रजासत्ताक या देशाच्या होत्या. 12वा प्रश्न बहुविवाह म्हणजे एकापेक्षा अधिक विवाह करणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरीत अपात्र ठरवणारा आणि सेवेतून थेट बडतर्फ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, स्टार कोट करून ठेवा. तर हा घेतलेला आहे आसाम राज्य सरकारने, ऑप्शन बी. चर्चेतला मुद्दा आहे शासकीय सेवेतील शिस्तीसाठी आसाम राज्य सरकारचं मोठं पाऊल. शासकीय नियमांचे उल्लंघन करून एकापेक्षा जास्त लग्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात म्हणजेच बडतर्फ करण्यात येणार आहे. 13वा प्रश्न भारतीय वंशाचे कोणते नासा अंतराळवीर रशियन सोयुझ MS-29 अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS मोहिमेसाठी रवाना होत आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अनिल मेनन, ऑप्शन बी. 14 प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित बिग बॅश लीग T20 स्पर्धेचा ऐतिहासिक उद्घाटनाचा सामना भारतातील कोणत्या मैदानावर खेळवला जाणार आहे? आणि हा खेळवला जाणार आहे चेपॉक स्टेडियम, चेन्नई, ऑप्शन बी. 15वा प्रश्न नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अमित गर्ग, ऑप्शन बी. तर अनिल मेनन NCRB संचालक व बिग बॅश लीग अपडेट अंतराळ मोहीम भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन 14 जुलै रोजी रशियन सोयुझ MS-29 हे नाव लक्षात ठेवा यानाने अंतराळात जाणार आहेत. तर बिग बॅश लीग क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या या लीगच्या उद्घाटनाचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होईल. नियुक्ती वरिष्ठ अधिकारी अमित गर्ग यांची NCRB चे नवीन संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. 16वा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जकार्ता येथे कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा प्रदान करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, इंडोनेशिया. 17वा प्रश्न जगातील पहिल्या व्यावसायिक अणुशक्तीवर म्हणजेच अणु बॅटरीवर चालणाऱ्या उपग्रहाचे नाव काय आहे जो नुकताच स्पेसएक्स रॉकेटवरून सोडण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, भोर. आंतरराष्ट्रीय पुरस्कार, विशेष रेकॉर्ड आणि तंत्रज्ञान. तर पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोओ सुबियांतो यांच्या हस्ते इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा प्रदान करण्यात आला. विशेष रेकॉर्ड, पंतप्रधान मोदी हे जकार्ता येथे इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. तर जगातील पहिला व्यावसायिक अणुबॅटरीवर चालणारा उपग्रह भोर हा स्पेसएक्स च्या रॉकेटवरून अंतराळात सोडण्यात आला. 18वा प्रश्न जगभरात दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 11 जुलै. काल हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा झाला. 19वा प्रश्न जागतिक लोकसंख्या दिन 2026 ची अधिकृत थीम म्हणजे मध्यवर्ती संकल्पना काय खालीलपैकी कोणती आहे? तर ही आहे रिलीजिंग द होप्स अँड एस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. तर जागतिक लोकसंख्या दिन आणि विशेष घडामोडी, चर्चेतला मुद्दा, वाढत्या लोकसंख्येची आव्हाने आणि तरुणांच्या सक्षमीकरणावर जनजागृती. जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 2026 ची थीम आहे
रिलायझिंग द होप्स अँड ॲस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. तरुणांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करणे आज आणि भविष्यासाठी. 2025 ची थीम निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे. तर मित्रांनो, हे होत्या 11 आणि 12 जुलैच्या संदर्भातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या चालू घडामोडी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमचं एक लाईक, कमेंट, शेअर आमचं प्रोत्साहन वाढवतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तत्पूर्वी एक सूचना, कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. मोफत PDF तुम्हाला मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि YouTube, Instagram, टेलिग्राम आणि Facebook या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक यू सो मच.